नमस्कार मंडळी, कसे आहात? छान ना? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कॅप्चर लाईफ विथ मी. तर आपण एका आज नवीन ठिकाणी जाणार आहोत. त्याआधी मी सांगेन की मी बँगलोरला वापस आलेली आहे. मी यासाठी सांगते कारण लास्ट व्हिडिओ मी सांगलीला जातानाचा किंवा सांगलीमध्ये एका ठिकाणाचा व्हिडिओ बनवला होता, जे की आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो. तर हे ठिकाण पाहून तुम्ही बोलाल की हे सांगलीमध्ये कुठे आहे, तर हे सांगलीमध्ये नाही आहे आणि मी बँगलोरमध्ये वापस आलेली आहे. तर आपण बँगलोरमध्येच एका ठिकाणी जाणार आहोत. आय होप तुम्हाला ते ठिकाण आवडेल. काही लोक गेलेलेही असतील, जे बँगलोरमध्ये व्हिडिओ पाहत असतील ते त्या ठिकाणी गेलेलेही असतील, पण तरी पण माझा एक नवीन प्रयत्न. तर सुरू करूया. चला तर मग मंडळी, आता मी निघाली आहे, पण सगळ्यात आधी नाश्ता करायचा आहे. खूप कडकडून भूक लागलेली आहे. तर मग आधी आपण नाश्ता करूया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. चला. मंडळी, आपण महालक्ष्मी मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता आपल्याला इथून 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स पार करायचं आहे. जर तुम्ही पर्पल लाईननी येत असाल तर आधी मॅजेस्टिक म्हणजेच नाडप्रभू मेट्रो स्टेशनला उतरून तिथून दुसरी मेट्रो पकडायची आहे आणि महालक्ष्मी मेट्रो स्टेशनला उतरायचं आहे. तर आता आपण महालक्ष्मी मेट्रो स्टेशनला पोहोचलोय. तर आता इथून आपण 10 मिनिटे वॉकिंग डिस्टन्स पार करू. मंडळी, हे आलं आपलं डेस्टिनेशन, इस्कॉन टेम्पल. या टेम्पललाच श्री राधेकृष्ण चंद्र टेम्पल असेही म्हटले जाते. आता आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्ही पाहू शकता की आज किती गर्दी आहे ते. आतमध्ये गेल्यानंतर सिक्युरिटी चेकिंग होते. त्यानंतर पुढे लांबपर्यंत चालत जाऊन वळून परत मागे येऊन तिथे चपलाचे स्टँड्स आहेत. काही ठिकाणी पेएबल आहेत तर काही ठिकाणी फ्री. तर फ्री आहे तिथे पैसे का बरं द्यायचं, हे काय मनाला पटलं नाही. म्हणून जिथे फ्री आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या चपला ठेवल्या आणि दर्शनासाठी निघालो. मंदिरासमोर सुंदर असे एक गार्डन आहे. गार्डन पाहत पाहत रांगेतून पुढे 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 निघायचं. खूप गर्दी असते या मंदिरामध्ये. वीकेंडच्या वेळेस तर खूपच गर्दी असते. तुम्ही पाहू शकता की किती गर्दी दिसतीये ती. या कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर अंदाजे 56 फीटाचा एक गोल्डन स्तंभ आहे. त्यानंतर एका बाजूनी फ्री दर्शन, तेही लाईनीमधूनच, आणि एका बाजूनी 108 स्टेप्स आहेत. इस्कॉनचा मोटिव्ह हाच आहे
की जेव्हा तुम्ही मंदिरात येता, मंदिरात एंटर करता, त्यावेळी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे हा मंत्र 108 वेळा जप करावा. त्यासाठी या मंदिरात 108 स्टेप्स बनवलेल्या आहेत. स्पीकरवरती हा मंत्र बोलला जातो आणि त्याच्या मागोमाग आपणही बोललं जायचं. जसे एक 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 पाऊल पुढे टाकायचं, तसंच तो जप करत राहायचा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. हे आहे श्री नरसिंहाचं मंदिर. तर पहिल्यांदा आपण श्री नरसिंह मंदिरातून दर्शन घेऊन पुढे दुसऱ्या मंदिरात जायचं आणि तिथून मग मेन मंदिरात जायचं. म्हणजेच मेन मंदिरात एंटर होण्याआधी 2 मंदिरातून जावं लागतं. पहिला श्री नरसिंहाचं मंदिर आणि दुसरे म्हणजेच श्रीनिवासा गोविंदा मंदिर. तर या मंदिरातून आपण दर्शन घेऊ आणि पुढे मेन मंदिराकडे जाऊ. येथून बाहेर आल्यानंतर तुम्ही मंदिराची रचना, आर्किटेक्चर पाहू शकता. किती सुंदर आणि सुबक अशी आहे. फायनली आपण मेन मंदिरापाशी म्हणजेच राधाकृष्ण मंदिरापाशी आलेलो आहोत. आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण गोल्डन प्लेटेड सिंहासन आहे. सिंहासनाच्या उजव्या बाजूला कृष्ण आणि बलराम, मध्यभागी राधा आणि कृष्ण आणि डाव्या बाजूला चैतन्य आणि नित्यानंदांची मूर्ती आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला बुक्स काउंटर आहे. येथे वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये श्री भगवद्गीता मिळते. हिंदी, मराठी, ओडिया, बंगाली, इंग्लिश अशा बऱ्याच लँग्वेजमधून श्री भगवद्गीता मिळते. तसेच मंदिरामधून एक्झिट करताना लाडूचा हा प्रसाद आपण घेऊ शकतो. तसेच खूप सारे गिफ्ट आयटमचे शॉप्स आहेत. खाण्यापिण्याचे पदार्थ देखील आपण विकत घेऊ शकतो. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हरे कृष्णा हरे राम असे प्रिंट असलेले कपडे देखील मिळतात. जसं काही पूर्ण शॉपिंग मॉलच आहे. मंदिरामधून बाहेर आल्यानंतर पुढे जाऊन प्रसाद दिले जाते. खिचडी भाताचा हा प्रसाद असतो. मंदिरामध्ये जितके श्रद्धाळू लोक येतात त्या सर्वांना हा प्रसाद दिला जातो. दर्शन झालेलं आहे, प्रसादही घेतला आहे. तर आता आपण आपल्या चपला घालूया आणि निघूया. मंदिराच्या बाहेर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे शॉप्स आहेत. जसे की सॉफ्ट टॉईज, नारळ पाणी, ज्वेलरी, कुर्तीज म्हणजे शॉपिंग तर होईलच होईल, खाण्याचे सुद्धा शॉप्स आहेत. म्हणजे जे लोक स्ट्रीट शॉपिंग करायला उत्सुक असतात त्यांच्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्ही एक थंड असा ज्यूस घेतला आणि निघालो. तर मंडळी, अशा रीतीने मी रूमवर पोहोचलेली आहे. फ्रेशन अप सुद्धा झाली आहे. तर तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ पहा, कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, तसाच बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. थँक यू.